माड्यात सकाळी होकार, मात्र अकलूज येथे गेल्यावर दिला नकार। म्हणूनच आता लोक म्हणतायत रणजित सिंहापुढे विजयदादांना घ्यावी लागली माघार। माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला उमेदवारीवरून राष्ट्रवादीत संभ्रमाचं वातावरण होतं। तीच स्थिती आता मोहिते आणि निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर भाजपात दिसत आहे। विजयसिंह मोहिते यांनी बुधवारी सकाळी माढ्यात धनाजी साठे यांच्या घरी पत्रकारांशी बोलताना उमेदवारी दिली तर लढणार असे म्हणल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली। तर संध्याकाळी आणखी एक इच्छुक रणजितसिंह निंबाळकर यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन पक्ष सांगेल त्यांना निवडून आणू अशी भूमिका मांडली। भाजपच्या केंद्रीय समितीकडून कोणाची उमेदवारी जाहीर होते याची उत्सुकता कायम आहे। माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। ही स्थिती काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती। त्यामुळे विजयसिंह, शरद पवार, रणजितसिंह, प्रभाकर देशमुख अशी वेगवेगळी नावे होती। पवारांनी माघार घेतली आणि पुन्हा घोळ घातला। रणजितसिंह मोहिते भाजपात गेल्यानंतर त्यांचं नाव भाजपात चर्चेत आलं। नंतर रणजितसिंह निंबाळकरांनी भाजप प्रवेश केला तेव्हा त्यांचं नाव समोर आलं। मध्येच आता विजयसिंह मोहिते यांच्या नावाची चर्चा झाली। या सर्व पार्श्वभूमीवर खासदार विजयसिंह मोहिते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अकलूज येथे महत्त्वपूर्ण खुलासे केले। माढ्याचा उमेदवार कोण असेल हे भाजपचे संसदीय मंडळ ठरवत असते। हे मंडळ ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्यासाठी आम्ही तनमनधनानं काम करणार आहोत। भाजपाचा उमेदवार कोण असेल हे आज घडीला कोणीही सांगू शकणार नाही असं निंबाळकर यांनी स्पष्ट केलं। रणजितसिंह मोहिते अथवा रणजितसिंह निंबाळकर आम्ही दोघांनी कोणतीही अट न ठेवता भाजपमध्ये प्रवेश केला आहे। आम्हाला सत्तेपेक्षा माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। तो आम्ही भाजप सरकारकडून कसल्याही परिस्थितीत सोडवून घेणार आहोत असं खासदार विजयसिंह मोहिते यांनी सांगितलं असलं तरी माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती। मात्र पुत्रप्रेमासाठी विजयसिंह यांनी नकार देऊन रणजितसिंह यांच्यासाठी आग्रह धरला होता। नवा डाव टाकण्याच्या नादात मोहिते पाटील यांची फसगत झाली असल्यानंच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढे विजयदादांना अखेर माघार घ्यावी लागली आहे असं बोललं जात आहे।